नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मागच्या 2 वर्षापासून चालू असलेल्या जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला अखेरकार सरकारने प्रतिसाद दिला आहे आणि आपल्या जे काही मागण्या आहेत ते सरकारने आज मान्य केल्या आहेत. त्या 5 मागण्या आहेत जे जरांगे पाटलांनी सरकारसमोर मांडल्या होत्या आणि आपल्या तत्कालीन सरकारने ते मागण्या मान्य केल्या आहेत. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत की म्हणजे आरक्षण म्हणजे नेमकं काय झालं. या आजच्या जे काही सरकारने मागण्या मान्य केल्या आहेत ते 5 मागण्या कोणत्या आहेत मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जरांगे पाटील हे आपल्या मराठा समाजाचे एक चांगले नेतृत्व आपल्याला लाभलं आहे. त्यांच्याचमुळे आज आपल्याला आरक्षण मिळालं आहे. आणि जर आपण मागील घटना पाहता 2018 मध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण दिले गेलं होतं, पण 2021 मध्ये ते कोर्टाने फेटाळलं. म्हणजे नेमकं काय की 50%च्या वर आरक्षण देता येत नाही असं सरकारचं म्हणणं होतं, म्हणजे कोर्टाचं म्हणणं होतं. पण परत आपण आंदोलने केले आणि जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आज आपल्याला त्या आरक्षणासाठी जे काही आपण लढा दिला त्याला आज योग्य ते फळ मिळालं. तर चला आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून की नेमकं आज जे काही 5 मागण्या कोणत्या होत्या, आपण सरकारपुढे कोणते प्रश्न मांडले होते आणि सरकारने आपल्याला त्याबद्दल कोणती उत्तरं दिली, याबद्दल मी थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, आज घेतलेल्या सरकारचा निर्णय, ज्या काही मागण्या त्यामध्ये आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. मला पूर्णपणे त्या मागण्या जे काही सरकारने सांगितले आहेत ते पूर्णपणे त्याबद्दल अभ्यास नाही, पण माझ्यासमोर काही मी माहिती काढलेली आहे इंटरनेटवरून वगैरे, त्याप्रमाणेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रथम आपण जाणून घेऊया की आज सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक मानला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मंजुरी सरकारने दिलेली आहे. हैदराबाद संस्थानाच्या काळात अनेक मराठा शेतकरी कुणबी म्हणून नोंदवले होते. आता त्या पुराव्यावरून ओबीसी प्रमाणपत्र मराठ्यांना लागू करण्यात येणार आहेत, म्हणजे शकणार आहेत. ते आता समोर आपल्याला कळेल की होणार की नाही ते. दुसरं म्हणजे शासन निर्णय GR तयार झाला आहे, यामुळे प्रमाणपत्र प्रक्रिया लवकर सुरू होणार आहेत. तिसरं, आंदोलनादरम्यान जे काही गुन्हे मराठा समाजावर झालेले होते ते लवकरात लवकर म्हणजे समोरच्या काही सप्टेंबर महिन्यापर्यंत, या सप्टेंबर महिन्यात ते पूर्णपणे आपल्या मराठा बांधवावर जे गुन्हे झाले होते ते सरकार मागे घेणार आहे. तर आता आपण जाणून घेऊया की जरांगे पाटलाच्या नेमक्या मागण्या काय आणि त्याबद्दल सरकारचं उत्तर काय. तर मी तुम्हाला वाचून सांगणार आहे. हैदराबाद गॅजेट लागू करावे हे असं जरांगे पाटील म्हणत होते. त्याबद्दल सरकारचं उत्तर असं की हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मान्यता उपसमितीने दिली आहे, तात्काळ लागू करणार व GR काढणार. दुसरं म्हणजे सातारा संस्थान GR काढा असं जरांगे पाटलाचं म्हणजे म्हणणं होतं. तर सरकारचं उत्तर त्याबद्दल की औंध आणि सातारामध्ये काही त्रुटी आहेत, 15 दिवसात कायदेशीर त्रुटीचा अभ्यास करून अंमलबजावणी केली जाईल असं सरकारचं म्हणणं आहे. नंबर 3, आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्या असं जरांगे पाटलाचं म्हणणं होतं. त्याबद्दल सरकारचं उत्तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जातील असं सरकारचं म्हणणं आहे. नंबर 4 प्रश्न जरांगे पाटलाचा सरकारबद्दल, मराठा कुणबी एक आहेत, याची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली पाहिजे. यानंतर सरकारचं उत्तर जरांगे पाटलाला, सरकारचं उत्तर की किचकट आहे, त्याला वेळ लागेल आणि समोरच्या 1 महिन्यात पूर्ण होईल असं सरकारचं म्हणणं आहे. नंबर 5, सगळे सोयऱ्याचा निर्णय जो आहे तो लवकर घ्या असं जरांगे पाटलाचं म्हणणं होतं. त्याबद्दल सरकारचं उत्तर, याला वेळ लागेल, 8 लाख चुकीची नोंदी आहेत, त्याबद्दल वेळ लागणार आहे, सर्व काही जे नोंदी आहेत तपासाव्या लागतील असं सरकारचं म्हणणं आहे. नंबर 6, ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे पोटजात म्हणून घ्या. त्याबद्दल सरकारचं उत्तर, गावातील, नात्यातील, कुळातील लोकांचे जे काही सर्टिफिकेट आहेत त्यावरून ते करणार आहेत. तर आणि मनोज जरांगे पाटलाच्या जे काही 5 मागण्या आहेत या म्हणजे आज 2 सप्टेंबर रोजी सरकारने मान्य केले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. हैदराबाद गॅजेटवरील मंत्रिमंडळाची उपसमितीची मान्यता, मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मागे घेणार, सातारा गॅजेटवरील महिनाभरात लागू करणार, आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्यांना सरकार 15 कोटीची मदत देणार, 58 लाख कुणबी नोंदीच्या याद्या ग्रामपंचायतीत लावणार असं सरकारचं म्हणणं आहे. आणि जरांगे पाटलाच्या जे काही मागण्या आहेत ते आज 2 सप्टेंबर रोजी पूर्ण झाल्या आहेत. सर्व मराठा बांधव मागच्या 4-5 दिवसापासून मुंबईत आंदोलन करत आहे. या आंदोलनामध्ये खूप काही अडचणी आल्या. सुरुवातीच्या दिवशी तर त्यांना जेवायला सुद्धा मिळालं नाही. त्यांनी वडापाव खाऊन इकडे तिकडे
राहून त्यांनी ते दिवस काढले आणि दुसऱ्या दिवशी बरेच आपले जे मराठा बांधव आहेत त्यांना अन्न पुरवठा वगैरे पाण्याची सोय केली. असं खूप अडचणी आल्या. खूप अडचणीमधून आज 2 सप्टेंबर रोजी म्हणजे संध्याकाळीच आता थोड्या वेळाखाली जरांगे पाटलाच्या जे काही पूर्ण मागण्या आहेत त्या आपल्या तत्कालीन सरकारने पूर्ण केल्या आहेत. आता बघायला गेलं तर हे सर्व काही ठीक आहे असं मला वाटतंय. माझा याबद्दल काही तेवढा अभ्यास नाही, पण जे काही मला माहिती आहे त्याबद्दल मी म्हणजे माझं मत असं म्हणतो की आरक्षण दिलं हे मान्य आहे, पण जे काही आपले वकील आहेत गुणवंत सदावर्ते त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण टिकणार नाही आणि आरक्षण कोर्ट नक्की फेटाळेल. तर समोर हे आरक्षण टिकेल का नाही या सर्व गोष्टी जरांगे पाटलांनी अभ्यास करूनच आपल्यासमोर जे काही आज सरकारने नोंदी वगैरे जे काही असेल ते जरांगे पाटलांनी मान्य केलं आहे. पण सदावर्ते पण एक वकील आहेत, ते पण म्हणत आहेत की हे आरक्षण तुमचं टिकणार नाही, कोर्ट तुमचं आरक्षण फेटाळून लावेल. चला तर मग आता समोर कळेल आपल्याला की आरक्षण टिकेल का नाही, की समोर काय काय होईल. आज तर सर्व मराठा बांधव खुश आहेत, मी पण खुश आहे. माझा मित्र पण मुंबईला मागच्या 4-5 दिवसापासून आरक्षणाच्या त्या लढ्यामध्ये संघर्ष करतोय. म्हणजे स्वतःच्या कंपनीतून सुट्टी घेऊन तो मागच्या 5 दिवसापासून मुंबईत राहतोय. खाण्यापिण्याच्या बऱ्याच अडचणी आल्या, राहण्याची अडचण, झोपण्याची अडचण, पण आपले मराठा बांधव कुठेच मागे हटले नाही आणि शेवटी आपल्या या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे. मी पण खूप खुश आहे. सर्व महाराष्ट्राला माझ्याकडून विनम्र म्हणजे खूप खूप हार्दिक शुभेच्छा की आज आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे. तर बाकीच्या जे काही गोष्टी असतील ते होत राहतील, पण इथून पुढील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना चांगले जे काही आहेत ते म्हणजे त्यांना सुविधा मिळतील. त्यांना शिक्षणाबद्दल जे वंचित आहेत त्यांना पण शिक्षण घेण्याची संधी मिळेल. आपल्या कॉलेजच्या फीस असतील, हे जे काही आता निर्णय सरकार समोर घेईल ते सर्व आपल्या शिक्षणामध्ये आणि आपल्या जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत विद्यार्थ्यांना त्यांना महत्त्वपूर्ण आणि लाभदायक ठरणार आहे. तरी मी तत्कालीन सरकारचे म्हणजे आभार मानतो आणि मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्याला आरक्षण भेटलं आहे, त्यांचे पण खूप आभार मानतो. माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की खूप खूप आभार या सगळ्यांचे की आज आपल्याला त्यांनी आरक्षण मिळवून देण्यासाठी जे काही कष्ट घेतले त्यासाठी मी सगळ्यांची माझं एवढंच म्हणणं आहे. आणि आपल्याला जर या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण ही माहिती मिळेल. अशीच व्हिडिओ मी समोर पण बनवत राहणार. आणि जे काही तुमच्या म्हणजे तुम्हाला काही माहिती नसेल, काही नसेल, हैदराबाद गॅजेट काय असते, सातारा गॅजेट काय आहे, ते कसे लागू होतात याबद्दल मी समोर व्हिडिओ बनवणार आहे. कमेंटमध्ये नक्की टाईप करा की तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे. एक पूर्णपणे व्हिडिओ मी बनवणारच आहे. पण आज इतकंच या व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांचे आभार व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि या व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.